ते बंजारा समाजाचा लाखोने मोर्चा आहे, विराट भव्य दिव्याचा मोर्चा आहे। बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये आरक्षण मिळावं यासाठी हा पुन्हा एक संघटना आहे। लाखोच्या संख्येने मोठे संघ आहे। आमची मागणी मध्ये आम्ही काँग्रेस बसतो आम्हाला सुद्धा जीआर काढून केंद्र सरकारला आमची शिफारस करण्यात यावी, कारण की आमचा समाज सगळ्या कायद्यात बसतो, त्यामुळे आमची ही मागणी संसदेत आहे। जर या सरकारने हे शांततेची मागणी केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मुंबईत करू आणि दिल्लीला पण जाऊ, परंतु आम्ही आरक्षण घेतल्याचे आता थांबणार नाही, असं आम्ही समाजाच्या वतीने जाहीर आवाहन करतो। महाराष्ट्रामधल्या बंजारा समाज बांधव इथं उपस्थित आहे। कन्नड तालुक्यामध्ये जसा मराठा बांधवांचा हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा बांधवांना त्यांना ओबीसीचं आरक्षण दिलं गेलं, त्याचप्रमाणे त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये माझ्या बंजारा समाजाला एसटी मध्ये लागू करावा ही नम्र विनंती सरकारला करतो। त्याच माध्यमातून सरकारला एक कळकळीची विनंती आहे, हैदराबाद मध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटक मध्ये बंजारा समाजाला पहिल्यापासूनच एसटी प्रोग्राममध्ये केलेला आहे। तसंच माझं या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, महाराष्ट्र बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करावा हीच महाराष्ट्रामध्ये कळकळीची विनंती आहे। आता तो फक्त लाखोनी आहे, याच्या पुढे जर सरकारने जर विनंतीला मान नाही दिला तर करोडोंची संख्या आमची जी बॉम्बेमध्ये आक्रोश होणार। बॉम्बेमध्ये गेल्यानंतर बॉम्बेमध्ये जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही, बॉम्बेमध्ये जर तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण दिला नाही तर आम्ही बॉम्बे दिल्ली पण जाम करू। ही बंजारा समाजाचा मोर्चा आहे, ही कळकळीची विनंती आहे सरकारने ह्या गोष्टीला सरकारने लक्ष द्यावा। जय महाराष्ट्र। जय काळातला समाज आहे, माझी ही जमात अत्यंत प्राचीन जमात आहे, त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्या। एवढंच नाही तर केंद्राकडे शिफारस करून केंद्रात सुद्धा संसदेमध्ये आमच्या बंजारा समाजाचा आवाज उठवून बंजारा समाजाचा आवाज उठून संसदेत आमचा विषय मांडून या बंजारा समाजाला न्याय द्या। आणि नुसतं गॅजेट काढू नका साहेब, या बंजारा समाजाला प्रत्येक सोयी सुविधा गॅजेटमध्ये बंजारा लबाडा या जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा, आंध्र प्रदेशातील बंजारा समाजाच्या लोकांना एसटी आरक्षण मिळालेलं आहे। परंतु मात्र 1948 ला राज्य पुन्हा